जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. तर आपण काल जशी सुरुवात केली होती आणि रोजच तशी करणार आहोत. तर आपण आता स्वाध्यायाआधी पाठांतर सुरू करूया. तर पहिले काही दिवस मी आपल्याला एक एक अर्धा अर्धा चरण सांगेल आणि ते तुम्ही माझ्या मागून म्हणायचंय. आणि ते फक्त सगळ्यांनी म्यूट करायचं, म्हणजे मग आवाजाचा एको येणार नाही. हं? तर मी अर्धी अर्धी ओळ सांगेल, तशी तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणायची, मग मी पुढची सांगेल. हा. श्री गुरु गणेशाय नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. हा, सगळ्यांना दिसतोय ना स्क्रीन वगैरे आणि ऐकू येत आहे ना बरोबर? हो सर, ऐकू हो येते. सर. हा, ठीक आहे. एवम. अच्छा, दुसरं सांगण्याआधी, सुरू करण्याआधी मी एक सांगतोय. हे जे मी तुम्हाला पाठवली होती शुद्ध पत्रिका, आणि तसं तर ती याच्यामध्ये सगळी ती विसर्गाची संधी वगैरे ते सगळं इथं केलेलं आहे. फक्त जो अनुस्वार आहे ना, तर तिथे मी सगळीकडे म म्हणणार आहे, जसे एवम सगळीकडे म म्हणणार आहे. का ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर तुम्ही पण तसंच म्हटलं तरी चालेल. हं? मी म्हणतो तसं. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः. एकाने कोणीतरी मोठ्याने म्हटलं तरी चालेल. बाकी सगळ्यांनी म्यूट करा. एकाने मोठ्याने म्हणा, म्हणजे मग मला कळेल झालं की नाही ते. हं? हा. मी म्हणू का? हो, चालेल. बाकी सगळ्यांनी म्यूट करा आणि म्यूट करून म्हणा स्वतः, म्हणजे मग ना तुम्हालाही कसं ते कळेल, आपल्याला कळेल काय चुकतंय का. हं? श्री हो. भगवान वाच. श्री भगवान उवाच. भगवान इथे उवाच. हा, नाही नाही, इथे एक लक्षात ठेवायचं, ग पूर्ण म्हणायचा. बरेच जण भगवान म्हणतात, तो ग अर्धा नाही म्हणायचा. श्री भगवान वाच असं आहे. हो हा. हो. हा. मय्याविष्यमनो ये माम. मय्यावेश मनो ये माम. इथं श ला य म्हटला पाहिजे. हा. मय्यावेश्य मनो ये माम मय्यावेश मनो ये माम. नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते. श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास. ते मे युक्ततमा मताः. ते मे युक्तमुत्तमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य ये त्वक्षरम निर्देश्य मव्यक्तं पर्युपासते मव्यक्तं पर्युपासते. सर्वत्र गमचिन्त्यं च सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. कूटस्थलमचलं ध्रुवम्. चलं कूटस् ध्रुवम्. हा, कूटस्थमचलं ध्रुवम्. कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियम्येन्द्रियग्रामम्. संनियमेन्द्रियग्रामम्. नाही, मला ये पाहिजे आणि पहिलं डबल न. सन्नियम्येन्द्रियग्रामम्. संनियमेन्द्रियग्रामम्. सर्वत्र समबुद्धयः. सर्वत्र समबुद्धयः. ते प्राप्नुवन्ति मामेव. ते प्राप्नुवन्ति मामेव. सर्वभूतहिते रताः. सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषा
क्लेशोऽधिकतरस्तेषाम् मव्यक्तासक्तचेतसाम् मव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः. मयि सन्न्यस्य मत्पराः. डबल न आणि त्याला य आहे. बरेच जण सन्नस्य म्हणतात, म्हटल्या जातं. तसं नाही म्हणायचं. सन्न्यस्य मत्पराः असं. हा, हं. सन्न्यस्य मत्पराः. अनन्येनैव योगेन अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मय्येव मन आधस्त्व. आधत्स्व असं म्हणायचं. मय्येव हा, मन आधत्स्व मय्येव मन आधत्स्व. मयि बुद्धिं निवेशय. मयि बुद्धिं निवेशय. शय हा, य ह नाहीये ना. नाही नाही. मयि बुद्धिं निवेशय. मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव निवसिष्यसि मय्येव. अत ऊर्ध्वं न संशयः. अत ऊर्ध्वं न संशयः. ऊ दीर्घ म्हणायचा. हा. अत ऊर्ध्वं न संशयः. अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. मामिच्छाप्तुं धनञ्जय. मामि अभ्यासेप्य हा, हा. अभ्यासेप्यसमर्थोऽसि अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा. आता दुसरं कोण म्हणतंय अश्विनीच्या ऐवजी? अर्ध झालंय आपलं. हा, कोण म्हणेल? सर मी म्हणू का? हा, चालेल. हा, मी पण म्हणते. हा. एकेकाने नाही, आता अंजली ते म्हणतील, मग तुम्ही म्हणा पुढचं. हा, सुमन. हा, हा. अथैतदप्यशक्तोऽसि. मी अथैतदप्यश मी म्हणू ना. हा, अंजली म्हणतायत. हा, हा. हा, अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम कर्तुं नाही नाही मद्योग. हा, एक नाही नाही तुम्ही मी सांगेल मग सांगितल्यावर हा. म्हणायचं. हा, हा असं. हा, हा. कर्तुम मद्योगमाश्रितः कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागम् सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. ततः कुरु यतात्मवान्. हा, आता इथे बघा. हा, जिथं विसर्ग होता ना, तिथं मी ख हा, फ असं केलेलं आहे. हा, हा, हा. ततः. त्यामुळे हा, ते हा तथा कुरु ख म्हणजे असं तथा कुरु ख सारखा. यतात्मवान्. हा, विसर्गाचा खच. हा, उच्चार ख सारखा.
ख सारखा, अर्ध्या ख ततः सारखा म्हणा. कुरुयतात्मवान् हा. हा ततः कुरुयतात्मवान् हा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् नाही, इथे ना ही नंतर लगेच जोर द्यायचा आहे. आपण जसं काल मी सांगितलं ना, न्याचा आघात द्यायचा हा आघात हा. घ्यायचा श्रेयो श्रेयो हे हि हे हा ज्ञानम असं. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते. ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्. ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारस्. निर्ममो निरहङ्कारस् समदुःखसुखक्षमी. समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्. मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्. हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः. मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी. सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. न शोचति न काङ्क्षति काङ्क्ष न नंतर काङ्क्ष क. हा काङ्क्ष हा, हा काङ्क्षत असं. काङ्क्ष हा काङ्क्षत. न हा शोचति न काङ्क्षति हा. शुभाशुभपरित्यागी. शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु. शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः. समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्. अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः. भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदम्. ये तु धर्म्यामृतमिदम्
यथोक्तम मिदय मिदम काय झालं? मिदम म्हणायचं का मिदय? हा हा नाही, मिदमच पाहिजे. इदम हा हा. अनुस्वार पाहिजेच. यथोक्तम पर्युपासते यथोक्तम पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. हं, ओम ठीक आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. अर्पणमस्तु. हा पुढचं कोण म्हणतंय? पुढचा अर्धा भाग कोण म्हणेल? हा सर मी मी म्हणते. सीमाताई म्हणतायत ना आता? सीमाताई हा, म्हणतील, मग मग तुम्ही म्हणा. त्यातनं प्रॉब्लेम. हा अथ पंचदशोऽध्यायः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाख ऊर्ध्वमूलमधः शाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. यस्तं वेद स वेदवित्. वेदवित्. हा, वेदवित्. हं. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा नाही नाही, प्रसृतास्स आहे पुढे मध्ये. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. इथे ना लाहा म्हणायचं नाही, कारण हे पद पूर्ण नाही झालंय. त्यामुळे गुणप्रवृद्धा विषयप्रवाला विसर्ग द्यायचा. गुण हा ओके गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा. असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा निर्मानमोहाजितसङ्गदोषा
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर् द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर् गच्छन्त्यमूढाः पदमव्ययम् तत् गच्छन्त्यमूढाः पदमव्ययम् तत् न तद्भासयते सूर्यो न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते विषयानुपसेवते हा आता कोण म्हणेल? रत्नप्रभा ते म्हणणार होते का? हो म्हणते. हा. उत्क्रामन्तं स्थितं वापि उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः पश्यन्ति हमारे प्लांट की क्षमता 5600 मेगावाट है। संयुक्त अरब अमीरात की कुल हे म्यूट करा हा कोणी. हा बाकीच्यांनी म्यूट करा. हा हा. यतन्तो योगिनश्चैनं यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं पश्यन्त्यात् मन्यवस्थ मन्यवस्थितं परत म्हणूया आपण. पश्यन्त्यात् पश्यन्त्यात्मन्यवस्थितं मन्यवस्थितं हा. यतन्तोऽप्यकृतात्मानो यतन्तोऽप्यकृतात्मानो हा. आता इथे ना यतन्तोप्य असं नाही म्हणायचं, असं कारण समोर जोडाक्षर आहे ना, त्यामुळे यतन्तोप्यक प्यक प्यक म्हणायचं असं. यतन्तोप्यकृतात्मानो यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः म्हणा. हा. नैनं पश्यन्त चेतसः. तुला ऐकू येतं?
हॅलो, माझं ऐकू येत आहे का कोणाला? आम्हाला हो, ऐकू येतंय. येतंय न पण पश्यन्त तुमचं बहुतेक चेतसः connection गेलं असेल. सन्त्य चेतसः हा, ठीक आहे. काहीतरी माझ्या याचा येत आहे ना. हा, ठीक आहे. हा, चल. यदादित्यगतं तेजो. म्हणा, कोण म्हणतंय? प्रभाताईंचा आवाज येत नाहीये, रत्नप्रभाताईंचा. अच्छा, हा, ठीक आहे. मग दुसरं कोणी म्हणा. विनयाताई म्हणताय का? म्हणा तुम्ही. म्हणते सर. हा हा. हा. यदा आदित्यगतं जेयो जगद्भासयतेऽखिलम् जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि चच्चाग्नौ. यच्चन्द्रमसि चच्चाग्नौ यच्चाग्निव पाहिजे. यच्चाग्नौ. यच्चन्द्रमसि चच्चाग्नौ. हा, रत्नप्रभाताई तुम्ही थांबा आता. विनयाताई सुरू करतायत. हो. हा, बरं. चालेल चालेल. हा. तत्तेजो विद्धि मामकम् तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधीः सर्वास् पुष्णादिचौषधिः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः. सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. पचाम्यन्नं चतुर्विधम्. विधम्. हा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. सर्वस्य चाहं हृदि विष्णविष्टो. नाही, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. मत्स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. नाही, इथे मत्त हा शब्द आहे आणि मग स्मृती आहे. मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. मपोहनञ्च. त्या मत्तहाचा ह जो असतो विसर्ग त्याचा स होतो. त्यामुळे मत्तः स्मृती असं म्हणायचे. मत्तः स्मृती. हा. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदैश्च सर्वरहमेव एक वेद्यो. मिनिट. नाही, वेदै पण ऐ आहे आणि सर्वै दोन्ही दै आणि वै असं. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदश्च सर्वरहमेव वेद्यो. वेद एक मिनिट सांगतो मी. एक मिनिट. वेदैश्च सर्वै. वेदश्च सर्वै. वेदश्च नाही, वेदैश्च सर्वै. वेदैश्च सर्वैः रहमेव वेद्यो. रहमेव वेद्यो. वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. वेदान्तकृद्वेव वेदविवेद चाहम्. विदेव चाहम्. विदेह चाहम्. विदेव आहे, हा, ह नाही. ठीक आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके. द्वाविमौ पुरुषौ लोके. क्षरश्चाक्षर एव च. क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि. क्षरः सर्वाणि भूतानि.
कूटस्थोऽक्षर उच्यते कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः पुरुषस्यस्त्वन्यं न्यफ हा, एक मिनिट हा सांगतो मी. उत्तमः पुरुषस्त्वन्यः उत्तमपुरुषस्त्वन्यं त्वन्यः हा त्वन्यः त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः परमात्मेत्युदाहृतः हृतः यो लोकत्रयमाविश्य यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. बिभर्तव्ययविश्वरः असं ना, त्यानंतर वर जोर द्यायचा. बिभर्तव्यय ईश्वरः. बिभर्तव्ययविश्वरः बरोबर. यस्मात् क्षरमतीतोऽहम् तोह असंच म्हटलं तरी चालेल. हा यस्मात्क्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. पथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्. जानाति पुरुषोत्तमम् ती लांब नाही करायचा कधी. ना लांबवायचा, ती ह्रस्व करायचा. जानाति पुरुषोत्तमम्. जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति माम्. स सर्वविद् भजति माम् स सर्वविद् भजति माम्. सर्वविद् भजति माम् सर्वभावेन भारत. सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्र इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ. मिदमुक्तं मया घनभ नघ. एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. कृतकृत्यश्च भारत हा, कृतकृत्य आहे. हा दुसरा य आहे. कृतकृत्यश्च भारत. कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ॐ तत्सिति ॐ तत्सिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु निषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः. पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. ठीक आहे. आज थोडा वेळ लागला, पण हरकत नाही. आपण पहिले काही दिवस अशीच प्रॅक्टिस घेऊ, म्हणजे मग सगळ्यांचे उच्चार परफेक्ट होतील. ठीक आहे. चल, तर आता आपला अर्थाचा आपण सुरू करूया. काल आपला पहिला अध्यायाचा म्हणजे 12वा अध्याय आपण सुरू केला होता अर्थासाठी, आणि त्याचा शब्दशः अर्थ आणि भावार्थ असं दोन्ही घेतलं होतं. की अर्जुन विचारतो कृष्णाला की तू आता एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नित्य तुझी उपासना करणारे भक्त सांगितले,
तर आता हे भक्त म्हणजे तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करणारे भक्त आणि जे अक्षरम अव्यक्तम आणि जे तुझ्या निर्गुण अविनाशी आणि अप्रकट आणि निराकार अशा स्वरूपाची उपासना किंवा चिंतन करणारे भक्त यात श्रेष्ठ योगी किंवा उत्तम योगी कोण असा अर्जुन प्रश्न विचारतो. मग आपण दुसरा श्लोक सुरू केला होता. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. तर मग भगवान सांगतात की ये म्हणजे जे हा मयी ते मय नको मयी पाहिजे. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी माझ्या सगुण स्वरूपात मन हा आवेश्य म्हणजे मन लावून कारण सगुण भक्ती मनाने केली जाते म्हणून निर्गुण निराकार किंवा अव्यक्त भक्ती ही बुद्धीने केली जाते. त्यामुळे सगुण भक्ती जे करणारे आहेत ते इथं मनोयमाम त्यामुळे मनाने जे भक्ती करतात किंवा उपासना करतात असे सगळे सगुण साकार स्वरूपाची उपासना करणारे सगळे असे नित्ययुक्ता ते नित्य म्हणजे सतत नित्य अहोरात्र अगदी परया श्रद्धया उपेता. परया म्हणजे अगदी परया श्रद्धा म्हणजे खूप श्रद्धेने अत्यंत श्रद्धेने उपेता म्हणजे अगदी जवळ येऊन अगदी माझ्या माम उपासते जे माझी उपासना करतात ते म्हणजे असे ते सगुण भक्त मे म्हणजे मला युक्ततमाहा म्हणजे युक्ततमाहा म्हणजे युक्त म्हणजे योगी आणि तमाहा म्हणजे तरतम उत्तमासारखं उत्तम. तर सगळ्यात श्रेष्ठ असे मताहा असं माझं मत आहे किंवा असं मला संमत आहे. म्हणजे सगुण ईश्वराची उपासना करणारे श्रेष्ठ अशी माझी संमती आहे असं मी त्यांना समजतो. आता असं का म्हणाले भगवान याचं कारण असं ते पुढच्या श्लोकात येईल आपल्या. म्हणजे भक्त या दृष्टीने सगुण भक्त की जे माझी नित्य सतत पूर्ण मन लावून पूर्ण श्रद्धेने अशी भक्ती करतात ते अत्यंत उत्तम असे भक्त आहेत योगी आहेत असं माझं मत आहे असं ते भगवान सांगतात. म्हणजे इथं कृष्ण जे निर्गुण निराकार जे उपासक आहेत त्यांच्याविषयी अजून बोलत नाहीये. हे श्रेष्ठ आहेत असं ते म्हणतात. याचं कारण असं की म्हणजे इथं शंकराचार्यांची टीका आहे की जे निर्गुण निराकार जे उपासक आहेत अक्षरोपासक वगैरे ते मी तुला नंतर सांगेन. पण जे पूर्ण श्रद्धेने सतत अशी उपासना करतात बाकी कशामध्ये चित्त न घालवता वेळ फुकट न घालवता उपासना करतात तर ते मला अत्यंत प्रिय आहे. मग आता निर्गुणोपासकांचं काय तर इथं पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या अध्याक्षरात त्यांनी सांगितले. सर सगुण भक्ती जरा क्लिअर करा ना. अच्छा सगुण आणि साकार. आता जसं आपण म्हटलेलं आहे की परमेश्वराचं जे वास्तविक रूप आहे ते निर्गुण निराकार आहे बरोबर. आधीच्या अध्यायांमध्ये आपण बघितलं होतं नाही का की खरं वास्तविक स्वरूप परमात्म्याचं सच्चिदानंद असं ते निर्गुण निराकार आहे. पण त्या रूपामध्ये आपल्याला म्हणजे बहुतेक सगळ्या भक्तांना सामान्य लोकांना त्याची कल्पना करणं पण शक्य नाही. म्हणून परमेश्वर असा म्हणजे काय साकार म्हणजे काहीतरी आकार घेऊन किंवा आकार घेण्याच्या आधी पण आधी गुणात्मक म्हणजे सत्वगुणी म्हणजे अत्यंत सात्विक शुद्ध अंतःकरणाचा करुणामय दयाघन वगैरे किंवा रजोगुणी म्हणजे अत्यंत शौर्यवान अत्यंत सुंदर वगैरे वगैरे अशी जी रूपं आपण बघतो तर ती सगळी सगुण रूप आहेत. कारण त्याला काहीतरी गुण आहे. त्याला बघितल्यावरती त्या मूर्तीला बघितल्यावरती आपल्याला काहीतरी आपले भाव जागृत होतात सत्वगुणी रजोगुणी किंवा जसं अगदी रणांगणात अगदी शौर्य वगैरे असताना एकदम तमोगुणी पण शत्रूचा संहार करणारा असं. तर ते सगळे ती सगळी जी परमेश्वराची जी रूपं आहेत तर ते भाव जागृत